भंडारा जिल्ह्यातील मेंढा पोहरा येथे जल ही जीवन है या योजनेअंतर्गत मेंढा पोहरा या ग्रामची जनता भर उन्हात पाण्याच्या प्रतीक्षेत ठिय्या मांडून बसलेली आहे। गावात जानेवारीपासून पाण्याचा ढोला तयार झाला आहे। घरोघरी पाईपलाईन टाकल्या गेली, पण त्या नळाला पाणीच येईना। त्या पाईपलाईनचा ठेका ज्या ठेकेदारांना होता त्याचे पूर्ण बिल पास झालेले आहे, तरीसुद्धा लोकांच्या घरी पाणी जाईना। या असल्या योजनेचा काय फायदा? गावकऱ्यांचे मत आहे की आम्ही घर टॅक्स, पाणीपट्टी, कर भरायला आमच्या बादल्या रिकाम्याच आहेत। जनतेने कारणीभूत कुणाला ठरवायचं? ठेकेदार तुपाशी आणि जनता उपाशी असं दिसून येत आहे। कुणाल राऊत, तालुका प्रतिनिधी, लाखनी। ग्रामपंचायतमध्ये मेंढा गाव पडतो। या मेंढा गावामध्ये 1 वर्षापासून टाकीकडे दाखवा 1 वर्षापासून ह्या टाकीचं काम सुरू आहे। टाकीचं काम सुरू झालेलं आहे, परंतु ज्या ठेकेदाराकडे हा काम आहे, आता कुणाला टेंडर आहे याची चौकशी आम्हाला करावं लागेल ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये। तर हे मेंढ्यावासीचे लोक आहेत, महिला भगिनी आहेत, यांना पाण्यासाठी असं इकडं गावात इकडे तिकडे जावं लागतो। त्यांनी कुबरेताई जिल्हा परिषद सदस्य या पोहरा क्षेत्राच्या यांना सांगितलेले आहे। तरी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमची मागणी अशी आहे, सगळ्या महिलांची, जिल्हा परिषद सदस्य आम्ही सगळ्यांची, का बाबा 2 दिवसामध्ये म्हणजे उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये इथं जर पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर आम्ही 2 दिवसानंतर वरती दाखवा या टाकीच्या वरती चढून आम्ही सोले पद्धतीचा आम्ही आंदोलन करणार आहोत। तर याची प्रशासनाने याची दखल घ्यावी, कारण की हा 9 तपा आहे आणि याच्यामध्ये खूप तपन तापत आहे आणि पाण्याची खूप गरज आहे। त्याकरिता आम्ही सर्व मंडळींना म्हणजे यांना प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी आमच्या मागणी लवकरात लवकर करण्यात यावी आणि ज्या ठेकेदाराला ही टेंडरमध्ये काम करण्यात आलेलं आहे त्यांनी हे लवकरात लवकर 2 दिवसामध्ये करून देण्यात यावे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।